कन्फ्युजन होते. मी आलो असं सगळेजण की आता कळत नाही विमान कुठे आहे. अरे मी तुला सांगितलं ना बोर्डिंग पास वर गेट नंबर लिहिलेला असेल काय कानात सांगितलं का तुला? ते कारण बोर्डिंग पास नसला ना समजा आणखी एक सांगतो बोर्डिंग पास वर गेट नंबर लिहिलेला आहे ना. अरे 2 मिनिटं मला डिफिकल्टी तुला सांगणार नाही. 1 मिनिट आता 1 मिनिट तुला कळलं नसेल मी परत प्ले करतो. मला कळलं पण हे बघ ऑलवेज म्हणजे ऑलवेज कन्फ्युजन होत नाही. जीव दे तू. गेट नंबर कसं तर मी सांगितलं 1 ते 6 एका बाजूला आणि 7 ते 12 देशील ना बॅग जेव्हा देशील तेव्हा ते तुला सांगतात सुद्धा की या गेटला जा म्हणून. ओके बोर्डिंग पासून लिहिलेलं असतं डायरेक्शन टेन्शन घेऊ नको. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तू ह्युस्टन नाही नेवार्कला रात्री जेव्हा पोहोचशील ना तेव्हा तिथे 2 विमान आहेत इंडियाला जाण्यात. तिथे कन्फ्युजन होईल. ती जवळजवळ लागतात. एक दिल्लीला जातं आणि एक मुंबईला जातं. अरे पण डबीला वेगळं असेल ना. एक कन्फ्युजन होतं. फ्लाईट नंबर आणि हे सगळं वेगळं असतं आणि तिथे लिहिलेलं असतं. प्रश्न तो नाहीये. अरे दोन्ही फ्लाईट जवळ लागतात आणि ही अशी देशी पब्लिक फक्त देशीच दिसतात कारण तुला तिकडे. दिल्लीला गेला ना आई शपथ बस धमाल म्हणजे मी इथं पेढे वाटेल तुला ऑस्ट्रेलियाला लागेल पेढे घ्यायला. हत्तीवर बसून पेढे वाटेल त्याला पडलाच की गेला. तिथे सोंडा जायचा तो दिला वाकायचं. असं नाही बघ आता कळलं मला. फ्रिक्वेंट फ्लाईट्स आवर्स पायलटला असतात नाही गेले मी मला ते करून घ्या नाहीतर कारण 20,000 मैल मिळतात. मला मागच्या वेळी पण करायला होतं ऍक्च्युली 20-40 झाले असतं तर एक काहीतरी मिळालं असतं फ्री अजून. काय म्हटलं? आणि एक लक्षात ठेव हे बघ इकडनं जेव्हा प्लेन टेक ऑफ घेतो ना तेव्हा रनवेच्या राईट साईडने टेक ऑफ घेतो पण इंडियाला उतरला की लेफ्ट साईडला उतरतो. असंच सांगायचं याला रे. तू नीट सांगायला गेलं ना 1 मिनिट मला कन्फ्युजन कसलं होतं हॉलवेचं कन्फ्युजन म्हणजे बुथच्या तिकडनं गेलं की आपोआप ते अरे अभिजित मला पहिल्यापासून माहित होतं त्याला काय कन्फ्युजन. एक सिक्युरिटी आपण आम्हाला सोडलं आम्हाला सिक्युरिटीला होता ठीक आहे. एक सिक्युरिटी गेट असते एकाच एअरलाईनचं नव्हतं तिकडनं आत गेलं की सगळे पसरलेले असतात. आणि ह्युस्टनला प्रॉब्लेम होईल. ह्युस्टनला तू ज्या ह्याला उतरतोस तिथून तुला वरती जाऊन ट्रेन पकडायला लागेल. ती दुसऱ्या असं काही हे नाहीये म्हणजे त्याचं फ्लाईट कधीपासून कुठे गेटला आहे ते त्याच्यावर आहे. दुसऱ्या गेटला असेल तर त्या पण ह्युस्टनला बरेच वेळा ते बी ला उतरतं आणि तुला सी ला जायला लागतं. सीला असं काहीतरी हे बघ आणि तिकडे आता तुला काही कळत नाही कोणत्या गेटला येणार सी आहे हे तुला उद्या ओकेसीला बोर्डिंग पास मिळेल त्याच्यावरही लिहिलेलं नसेल. तुला ह्युस्टनला उतरल्यावर कळेल की तुझं कोणत्या गेटवरनं फ्लाईट असणार आहे. का ठीक आहे नाही बरोबर आहे. तुझ्या बोर्डिंग पासवरच्या गेट्सचा अजिबात तू विश्वास ठेवू नको. उतरल्यावर सगळे टीव्ही लावलेले असतात तिथे अरायव्हल्स डिपार्चर्सचे ते सगळ्यात हे असतात तिकडे बाहेर लोक असतात मोस्ट रिलायबल. तुला आतमध्ये सोडतात बोर्डिंग पास बघून तसं तू बाहेर निघशील तिकडे कोणतरी उभं असेल विचारते ना लोकांना डिस्प्ले लावलेले असतात आणि डिस्प्ले लावलेला म्हणून म्हटलं की वाचत जा. विचारायचं बरे डिस्प्ले लावलेला असतात सगळीकडे कोणत्या गेटवर आणि डिस्प्ले न बघताही तू जनरल लोकांना विचारून जाऊ शकतो. फक्त ते काउंटरवरती जाऊन लोकांना विचार काउंटर असतात सगळ्या एअरलाईन्सचे वेगळ्या एअरलाईन्सचे विचार काउंटर कुठे ते तरी नक्की सांगू. अवघड आहे प्रकरण. अवघड तू करतोयस बरोबर. त्याला काही सांगू नका रे. तू दिल्लीहून फक्त दिल्लीला पोहोचला की फोन कर मी पोहोचलो सेफली दिल्लीला. तिथे मला म्हणजे जनरल क्लास मध्ये आपली जम्मू तवी घेऊन यायला गेलं. तसं पण नाही रे तसं पण नाही. दिल्लीला गेलं की बाहेर टॅक्सीमध्ये डायरेक्ट हा पुणे टॅक्सीवाल्याची चांगली 1 लाख वगैरे दिली. 1 महिना 10 दिवसामधलं 15 दिवस दिल्ली पुढे. ऐक ना मी क्रिकेट ड्राईव्हला शोधते एअरपोर्टवर आपला कुठं दिसायलाच तयार नाही दिल्लीला. किती वाईट होईल. आणि सर्वात बेस्ट म्हणजे एअरपोर्टचे कस्टम्स मध्ये मराठी इंसान आहे ले लो इसको सगळे आपले मराठी इन्सान म्हणे. बघ आता म्हणणार त्याला तेच म्हणणार बंदा म्हणू शकतो. दिल्लीमध्ये बंदा नाही म्हणत. दिल्ली गेल्यावर बस बस ट्रेनिंग